आमच्या किचनमध्ये आज आपण झटपट आणि मौसूद होणारे तिळगुळाचे लाडू करणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी गावरानी तीळ आणि 1 वाटी गूळ असं घेतलेलं आहे। पण आपल्याला जर जास्त करायचे झाले तर जितकी तीळ घेतली तितक्याच प्रमाणात गूळ घ्यायचा। चला तर आता आपण तीळ भाजण्यासाठी मी इथे जाड कढई घेतलेली आहे। आता आपण तीळ भाजून घेऊ। मंद गॅसवर खरपूस भाजून घेऊ आपण। तिळीचा छान खमंग वास येतो आणि तडतड उडायला लागते, त्यावेळेस तीळ भाजली गेली असं समजायचं। पाकाचे लाडू केले तर कधी कधी पाक कडक होतो, त्यामुळे लाडू पण कडक होतात। ते लाडू कडक झाले की मग आपल्या घरातील आजी आजोबांना ते खाता येत नाही, मग हे अगदी मौसूद लाडू खाता येतात। म्हणून आज आपण तिळगुळाचे असेच मौसूद लाडू बनवणार आहे। तर तीळ तर छान भाजली गेलेली आहे, ती आता थंड करायला आपण एका ताटात काढून घेऊ। तीळ चांगली थंड झालेली आहे, तर आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। त्यातच 1 वाटी गूळ गच्च भरून घेतलेली, ती दाबून दाबून गूळ भरलेला आहे, मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। मिक्सरच्या भांड्यात तिळगुळ फिरवताना असं थोडा जास्त वेळ फिरवायचं, बंद चालू करून थोडा जास्त वेळ फिरवायचं। म्हणजे काय, त्या तिळीला तेल सुटतं आणि आपला लाडू चांगला वळला जातो। एका भांड्यात आपण हे सारण काढून घेऊ। लाडूला थोडी चकाकी यावी यासाठी आपण 1 चमचाभर तूप घालू। लगेचच आपण लाडू वळायला घेऊ। आपल्याला छोटे छोटेच लाडू करायचे आहे, त्यामुळे छोटाच गोळा घेतलेला आहे। हा, किती छान लाडू तयार झालेला। जर आपल्याला एकसारखे लाडू करायचे म्हटले तर आता हा माझ्याकडे 1/2 टेबलस्पून आहे, तर त्याच्याने असं घ्यायचं आपल्याला, म्हणजे एकसारखे लाडू येतील, प्रमाणे बरोबर होईल आपलं। चला तर आता आपले लाडू तयार आहे। तर त्या लाडू वळल्यावरती थोडंसं असं तीळ घेतले मी आणि असे टाकून त्यावरती असं घोळवून घेतले सगळे, म्हणजे दिसायलाही छान दिसतात ते लाडू। 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ घेऊन आपले साधारण 20 ते 22 लाडू तयार झालेले आहेत। तर आपले संक्रांत स्पेशल भागातील मौसूद आणि झटपट होणारे लाडू तयार आहे। बघा किती छान झालेले आहेत। मौसूद लाडू खाऊन आपले आजी आजोबा पण खुश होतील। आणि संक्रांतीच्या दिवशी लहान लहान मुलं तिळगुळ द्यायला आले की त्यांना आपण चॉकलेट किंवा हलवा देण्याच्या ऐवजी हे छोटे छोटे लाडू दिले तर मुलं पण खुश होतील। तेव्हा तुम्ही पण या संक्रांतीला असेच लाडू नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तेव्हा अशाच रेसिपी घेऊन पुढील भागात पुन्हा भेटूया। धन्यवाद।